ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. काय आहे, मी काल बीडला गेलो होतो दवाखान्यात डोळ्यामध्ये इंजेक्शन घेण्यासाठी. हं? आत्ताच नेटकंच आलोय आणि आलो तर काय झालं, आता काल सकाळी गेलेलो, चहा पाण्यावर राहिलो, रात्री तिथं गोळ्या खावला तुम्ही खाल्लं होतं रात्री. पण आता सकाळपासून मी थोडक्यात उपाशीच म्हणा ना. म्हणजे काही नाही, बाहेर भेटलं नाही काही व्यवस्थित. मग ते आपलं म्हणलं घरी जाऊन काहीतरी खावं, पण अर्जंट खायसारखं म्हणजे काय आता, म्हणजे कंटाळा आला खूप. रात्री झोप पण भेटली नाही मला तिथं दवाखान्यामध्ये. म्हणून वाट्याने विचार केला घरी जाऊन पटकीने बनवणारं सारखं काय आहे. तेवढ्यामध्ये मला एक लक्षात आलं, माझ्याकडे रविवारी एक पुण्यावरून ताई आलती आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी आणि 2 नाती ह्या आल्या होत्या. तर हे सांगायचं काय, की त्यांनी मला बरंचसं मटेरियल आणलं होतं, ते आठवलं मला. तर त्यांनी आता बघा, शेतरान हे कपडे पण आणलेले दिसत. मी आत्ता पाहिलं, मी त्या दिवशी मला दाखवलं होतं, मी त्यातलं चाकून पण बघितले होते काही गोष्टी. एक रुमाल आहे, पुन्हा काहीतरी आहे, ते बघत नाही कारण आता मला अर्जंट काहीतरी खायचं आहे. ते काढलंय मटेरियल मी त्यांचं काय काय आणलं ते. तर त्यांनी जी पिशवी पाहिली मी आता, तर पिशवीमध्ये फरसाण एक आहे, पुन्हा असं हे काहीतरी आहे. म्हणजे त्या दिवशी खाल्लं होतं, गोड आहेत का कसं आहे ते बघ. म्हणजे गोड नाही म्हणून सांगितलं होतं, नाही गोड, हे पण नाही गोड. त्यानंतर हे 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 एक आणलेलं आहे. मी तुम्हाला खात खात का बोलवलं, कारण मला भूक लागलेली आहे आणि आत्ता किती वाजले, जवळजवळ 4 वाजून गेले. तर हे चाकून बघतोय नेमकं ताईने काय काय पाठवलंय ते. हे पण खारं, हे काही गोड नाही. पण त्यानंतर हा एक डब्बा आहे. डब्यामध्ये हे लाडू आहेत, हे बिस्किट आहेत. एक फुटलेला एक लाडू खाऊन बघतो, त्या दिवशी बघितला होता खाऊन मी. हे पण गोड नाही केलं. ते म्हणले होत्या की मी गोड नाही, तुम्हाला शुगर आहे म्हणून गोड केलेलं नाही म्हणले. त्यांनी हे मटेरियल आणलेले. आता मला हे सांगायचं आहे काय, ते महत्वाचं आहे. 2 दिवसातून मला तर बरं वाटायला लागलं. थांबा, मला गिळू तर द्या ना, बोलतो ना. तर ह्यांची आठवण येण्याचं कारण काय, ती शनिवारी रात्री 12ला बसल्या. त्यांनी बसते म्हणून सांगितलं, पण मला काही फोन वगैरे काही केला. मी रात्रभर फोनची वाट बघत होतो. काय काय आता समजा कसं असतं, महिला एखादी दुरून यायले तर आपण थोडंसं अडी अडचणीसाठी लक्ष ठेवण्यासाठी मी फोन चालू ठेवला, नंतर बंद ठेवत असतो मी रात्री फोन. पण त्यांनी काय फोन केला नाही. डायरेक्ट मी सांगितल्याप्रमाणे ते वैजनाथला उतरल्या. तिथून ते कशा आल्या काय मी विचार नाही. पण ज्यावेळेस कुंभेफळ म्हणून एक गाव आहे, तिथून यावं लागतं आपल्याकडे. तर त्यांना काही त्यांनी रिक्षाची काय वाट बघितली नाही. 1-1.5 किलोमीटर येतं मंदिर आपल्याला कुंभेफळपासून. मी त्यांना तुम्ही कसं आलात असं विचारलं, तर त्याने काय सांगितलं मला, आम्ही ट्रॅक्टरच्या मागे बसून, मला ट्रॅक्टर, मला वाटतं ट्रॅलीमध्ये काही की. म्हणलं कसलं ट्रॅक्टर, तर नाही म्हणले ते पेरणी करायचं ट्रॅक्टर होतं, नुसतं तोंड होतं पुढे, त्याच्या मागं उभं राहून आम्ही आलो. आता ही आठवण सांगण्यासाठी, म्हणजे हे आणलंय खायचं हा महत्वाचा नाही, पण ते फार खतरा कार्यक्रम होता. मी त्यांना म्हटलं बी, तुम्ही खतरो काही खिलाडीच आहेत. कारण एक लेडीज, 2 लेडीज आहेत. आता ताई वयस्कर आहेत थोड्या, त्यांची मुलगी आहे तरुण, पण ते तरुण असली तरी पण लेकरं होते त्यांचे. लेकरं
म्हणजे हे 4 लोक ट्रॅक्टरच्या त्या महाग त्या पेरणीच्या ह्याच्यावर कसे उभा राहून आले, ही मी त्याची कल्पना करूनच मला ती काय, कारण मी आयुष्यात कधी ट्रॅक्टरच्या मागं कधी उभा राहिलो नाही, कधीच गरज पडली नाही मला. अगर कुणी आमच्याकडे जात बी नाही तेवढं. त्यातल्यात शहरामधल्या राहणारे ह्या ताई हे ट्रॅक्टरवरून आल्या, ट्रॅक्टरच्या मागे त्या उभा राहून त्या नांगराच्या ह्याच्यावर. मी म्हणजे कल्पनाच करू शकत नाही कशा बसू शकले असत्या, कसं उभा राहिले असत्या. कारण ट्रॅक्टर काय साफ चलत नाही, ददडांग 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 ददडांग. पुन्हा त्यात त्यांचे गाणे डांगचिक ददड मोठमोठे नाही असतात ते. ह्या अशा पद्धतीनं आले. मला याच्यामधून एक सांगायचंय तुम्हाला की माणसाला समजा माणसाविषयी जर आवड असेल, त्याच्याकडे जाण्याची इच्छा असेल ना, तो माणूस कसल्याही संकटातून येतो. त्याला आवड पाहिजे. तशा ताई नाईटनं आल्याही मला कुठला फोन नाही, डायरेक्ट मी सकाळीच मलाच वाटलं की फोन तरी करा म्हणून 8-9च्या दरम्यान फोन केला. ताई कुठे? तर म्हणले मी परळीमध्ये, येतात आम्ही म्हणले. त्यांना सांगितल्या पद्धतीने मग हे ट्रॅक्टरच्या पाठीमागे उभा राहून आल्या. मला तरी कमाल वाटते, तुम्हाला वाटते का नाही माहीत नाही. बरं आता एवढ्यावर झालं नाही. आता मग आल्यानंतर समजा माझ्यापाशी आल्या, थोडंसं माझ्याकडे दुसरे व्यक्ती आलेले होते, त्यांच्याशी बातचीत वगैरे केली मी आणि मग त्यांना बसवलं. मग त्यांना एक खिचडी केली होती मी. मग तरी खिचडी वगैरे लेकराने खाल्ली, त्यांनी खाल्ली, समाधान. मग आता सायंकाळी परत जायचं त्यांना. मग मी त्यांना मार्ग सांगितला, आता इथून केजून जाऊन वेडेश्वरला जा, वेडेश्वरीचं दर्शन करून पुन्हा तुम्ही पुण्याला जा म्हटलं. म्हणजे मार्ग सांगितला मी. मग आता जायचं तेवढ्यामध्ये आला पाऊस. बघा किती कमाल आहे. पाऊस आला म्हणून जरा थोडा जोरात आला म्हणून ते थांबल्या मंदिरात. अजून पुन्हा भुरभुर चालू होती. तर मी म्हणले आम्हाला पुढे जायचंय, जावंच लागतं. मग ती भिजत गेल्या. मी रोडपर्यंत त्यांना वाट लावायला गेलो आणि तुम्ही थांबा म्हणलं. नाही म्हणलं काहीतरी येतंय. तेवढ्यामध्ये एक आलं टमटम. मग टमटम आलं, मी उभा करायचं तर मला म्हैस दिसली मध्ये एक टमटमच्या माग, म्हणून मी त्यांना उभाच केलं नाही. पण ह्या ताईने पुढे म्हणलं चलत राहा, कोणाला आल्यास मी थांबवायला लावतो, सांगतो मी त्यांना. आणि त्यांनी थांबवलं. आता मला दूरचं काही दिसत नाही, तरी टमटम थांबवलं. मग टमटमवाला म्हणला म्हणजे म्हैस आहे, कसं बसता येणार आहे तुम्हाला? ते म्हणले आम्ही बसतोच कसं. ते उभा राहून गेल्या का कशा गेल्या लेकरं, ती मागं म्हैस आहे त्या टमटममध्ये. छोटं टमटम काय मोठं नव्हतं. तिथून गेलं त्या कुंभेफळपर्यंत. मला एक आठवण राहण्यासारखी गोष्ट म्हणजे कसं, खतरो की खिलाडी. म्हणजे खत्र्याचं अगर काय होईल काय नाही, त्यात भीती नाही कुठली, काय नाही. मला परत तिथून पुन्हा फोन केला. मी पोचलो, आपल्या वेडेश्वरला गेलो, दर्शन झालं वगैरे असं तसं. म्हणजे हे वस्तू पाहिल्यानंतर समजा हे त्यांनी आणलं, हे पाहिल्यानंतर मला त्यांची आठवण आली. माणसाच्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला भेटायची इच्छा असेल तर ते माणूस कसंही भेटतो. फक्त इच्छा पाहिजे, त्या व्यक्तीविषयी आवड असली पाहिजे. माणसाला कुठलंही संकट काही नाही. आणि जे समजा सगळ्या सुविधा असल्या, ज्याला त्याच्याकडे जायचंच नाही, ज्याची आवडच नाही ना, त्याला सवड बी भेटत नाही आणि सगळ्या अडचणीच असतात. कसं यावं लागतंय, किती किलोमीटर आहे, चालतच यावं लागेल का, रिक्षा भेटतेत का, वगैरे 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 नाना बहाणे असतात. पण ज्यांना आवड ते बहाणा काहीच करत नाही, कसल्याही संकटाने येतं. एवढी माझी आठवण म्हणजे त्यांची आठवण माझ्यामध्ये आहे. कारण आज मी त्यांचे ते आणलेलं फराळाचं, कारण मला अर्जंट काहीतरी खाणं गरजेचं होतं, कारण मला गोळी घ्यायची म्हणून. तर मी खाणं सोडले, पण तुम्हाला बोलतोय. तर मंडळी असू द्या. त्यांनी ओझरती भेट दिली, बसल्या 2-3 तास वगैरे, इकडल्या तिकडे गप्पा गोष्टी झाल्या, परत गेल्या. पण त्यांची आठवण ही कायमची माझ्या मनामध्ये राहणार आहे. कारण ते खूप म्हणजे परेशानीमधून आल्या. येतात आमच्याकडे जरा सुविधा नसतात ना, त्या परेशानीमध्ये. बरं, त्यातले लेकरं होते, त्यांची मुलगी होती. म्हणजे त्यांनी कुठलीही तमा बाळगली नाही की बाबा आता कसं जावं, खेड्यातून चालतच कसं जाऊ का कशात जाऊ, काही विचार केला नाही. आणि त्याच्यात त्यांना दुःख बी नाही. त्यांनी हसत सांगितलं आम्हाला, काही नाही वाटलं. त्यांची मुलगी तर म्हणली आम्ही खतरो की खिलाडीत. ते माझ्या खतरो की खिलाडीच माझ्या लक्षात राहिलं ते.
आणि तेवढंच नाही, तर त्यांची नाती त्या ताईच्या मुली म्हणजे मुलीच्या मुली हे छोटेच आहेत एक 10-11 वर्षाची काहीतरी, एक थोडी लहान आहे. ते पण डेंजर आहेत. त्यांच्यापेक्षा पुढच्या ते बी भेकड नाहीत. पोरासारखं वागणूक. मी म्हणलं असं कसं काय ही लेकरं मला पोरासारखे वाटतं. नाही म्हणले मी शिकवूनच दिली तशी पोरासारखी. का? तर म्हणले असं जग आहे म्हणले, भ्यायचं नाही म्हणले कशाला. म्हणून मी मुलं आहेत असं समजून मी त्यांना ट्रेनिंग देते म्हणले दररोज. भ्यायचं नाही कशाला, लाजायचं नाही, काय नाही, घाबरायचं नाही. ह्या अशा काही गोष्टी असतात. एक थोडंसं वेगळे माणसं भेटल्यानंतर ते आठवणीत राहतात, तशी त्यांची आठवण आहे. तर असो, आता मी खातो काहीतरी, तुम्हाला बोलत बसलो तर हे तसंच राहील, माझी भूक बी निघून जाईल मग.